नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली आहे। एकूण जागा आहे 5। ठीक आहे, तर याचा जो अर्ज आहे हा कशा प्रकारे भरायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे। तुम्ही जर 4थी पास असाल, तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित चेक करायचा, नंतरच हा अर्ज भरायचा। तर बघा, हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, तुमचा 7 पेजचा अर्ज असणार आहे आणि हा व्यवस्थित भरायचा। तर या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आणि फोटोवर साईन करायची। ठीक आहे, फोटो चिटकायचा आणि फोटोवर खाली थोडी सही करायची। अर्धी सही फोटोवर आली पाहिजे, अर्धी सही फोटोच्या खाली गेली पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये पण। ठीक आहे, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं आडनाव। लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव लिहू शकता महिलांसाठी। नंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये पण खाली नाव लिहायचं आहे, कॅपिटल लेटरमध्ये पूर्ण नाव लिहायचं। नंतर आहे पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता, सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। नंतर कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता, कायमस्वरूपी म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे, ठीक आहे, तो पत्ता या ठिकाणी टाकायचा। दोन्ही पत्ते सारखे असेल तर दोन्ही पत्ते तुम्ही या ठिकाणी सारखे टाकू शकता। तर राष्ट्रीयत्व तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे, भारतीय करायचं, लिंग पुरुष असेल तर पुरुष करायचं, स्त्री असेल तर स्त्री करायचं। नंतर जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल, दिनांक, महिना आणि वर्ष। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांक विचारलेला तो टाकावा लागेल। नंबर 8मध्ये ईमेल आय डी टाकायचा। नंबर 9मध्ये बघा, धर्म तुम्हाला विचारलेला असेल, 9मध्ये धर्म विचारलेला, धर्म म्हणजे हिंदू असेल तर हिंदू करायचं, मुस्लिम असेल तर मुस्लिम करायचं, बुद्धिस्ट असेल तर बुद्धिस्ट करायचं। जो काही तुमचा धर्म असेल तो धर्म टाकायचा। नंबर 10मध्ये जात व प्रवर्ग, जात तुमची जात टाकावं लागेल, माळी, कुणबी, टाकणकार, जे काही तुमची जात असेल ते जात अगोदर टाकायची आणि तुमचा प्रवर्ग SC आहे की ST आहे की OBC आहे, जे काही तुमचा प्रवर्ग असेल तो टाकायचा। ठीक आहे, तर SC असेल तर अनुसूचित जाती टाकायचं, ST असेल तर अनुसूचित जमाती टाकायचं, जो काही प्रवर्ग असेल ते व्यवस्थित टाकायचा। कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला हे माहिती मिळून जाईल। नंबर 11मध्ये इथं जातीचे प्रमाणपत्र आहे का, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर होय करावं लागेल। नंबर 12मध्ये उमेदवार विवाहित आहे का, लग्न झालं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं। ठीक आहे, लग्न झालं असेल, मुलं बाळ असेल तर त्याची संख्या या ठिकाणी टाकायची। नंबर 15 बघा, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे का, हे तुम्हाला असणे गरजेचंच आहे। या ठिकाणी होय करायचं, नाही क्रॉस करायचं। नंतर बघा 16, अर्जदार शासकीय न्यायालयीन कर्मचारी आहे का, म्हणजे तुम्ही शासकीय किंवा न्यायालयीन कर्मचारी आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं। ठीक आहे, नंबर 17, शासकीय किंवा न्यायालयीन सेवेत असल्यास कार्यालयाचे हरकत प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागेल। ठीक आहे, असेल तर होय करायचं, ते प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल, नसेल तर नाहीवर टिक मार्क करायची, होय क्रॉस करायचं। 18मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्टची माहिती भरावी लागणार आहे, म्हणजे यामध्ये कोणत्या बँकेतून तुम्ही DD काढलेला तो टाकावा लागेल, बँकेचं नाव, त्या DD क्रमांक टाकावा लागेल, कोणत्या तारखेला DD काढलेला तारीख टाकायची, मी तारीख टाकलेली नाही पण तुम्ही टाकून घ्यायची व्यवस्थित। आणि शुल्क म्हणजे 300 रुपये या ठिकाणी टाकायचा। ज्या बँकेने DD काढलेलं त्या बँकेचं नाव, DD क्रमांक टाकायचा, ज्या दिवशी तुम्ही DD काढला ती तारीख या ठिकाणी टाकायची आणि शुल्क। ठीक आहे, शुल्क 300 रुपये DD तुम्हाला सर्वच उमेदवारांना पाठवावं लागेल अर्जासोबत भरून। आता शैक्षणिक अर्हता बघा, हे तुम्हाला भरणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, तुम्हाला 4थीपासून या ठिकाणी माहिती भरावी लागेल। 4थी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जे झालं असेल ते माहिती भरायची। 4थी कोणत्या वर्षी तुम्ही 4थी पास झाले, उत्तीर्ण वर्ष, कोणत्या शाळेमधून 4थी तुम्ही केली त्या शाळेचं नाव टाकायचं, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी। ठीक आहे, आता ही संपूर्ण माहिती मी अंदाजी भरलेली आहे, तुम्हाला हे आपली मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून भरावी लागणार आहे। तसं 10वीचं टाकायचं, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाले 10वीचं वर्ष लिहायचं, कोणत्या बोर्डातून तुम्ही 10वी पास झाली त्या बोर्डाचं नाव लिहायचं, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी। ठीक आहे, तसंच 12वीचं टाकायचं। पण लक्षात ठेवा मित्रांनो, 4थीची मार्कशीट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। जर तुमच्याकडे 4थीची मार्कशीट ग्रेडवाली असेल तर शाळेत जाऊन टक्केवारी काढून आणायची। आता 20मध्ये बघा, 20मध्ये स्वयंपाकी कामाचा अनुभव, तुम्हाला या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे, तर अनुभव टाकणे गरजेचं आहे।
तर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं त्या संस्थेचं नाव लिहावं लागेल, कोणत्या दिनांकाला तुम्ही जॉईन केलं ते दिनांक टाकावं लागेल, कोणत्या दिनांकापर्यंत काम केलं ते टाकावं लागेल. जर काम सुरू असेल तर तुम्ही सध्या इथं कंटिन्यू करू शकता किंवा चालू आहे करू शकता. आणि आतापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काम करून किती वर्षे, किती महिने, किती दिवस झाले हे या ठिकाणी टाकावं लागेल. ठीक आहे. अनुभव व्यवस्थित टाकायचा. 21मध्ये भाषाचे ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्रजी तुम्ही जे भाषा तुम्हाला येते ते टाकू शकता. नंतर 22मध्ये सर्व नाही 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 करायचं, हे अगोदर वाचायचं आणि सर्व नाही नाही करायचं. हे न्यायालयीन खटल्याबाबतचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रतिज्ञापत्र म्हटलेलं आहे. तुमचं नाव टाकायचं, तुमचं वय टाकायचं, दिनांक, ठिकाण, सही आणि खाली नाव टाकायचं. ठीक आहे. मी खाली नाव टाकलेलं नाही, तुम्ही टाकायचं नाव. ठीक आहे. उमेदवारी स्वाक्षरी व नाव इथं वर स्वाक्षरी करायची आणि खाली नाव टाकायचं. मी खाली नाव टाकलेलं नाही आहे. ठीक आहे. तुम्ही टाकायचं. आणि अर्जासोबत तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडा ते संपूर्ण डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी टाकायची. TC, 4थीची गुणपत्रिका, 10वीची गुणपत्रिका, 12वी जातीचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, अनुभव सर्टिफिकेट, DD, 2 फोटो. ठीक आहे. हे संपूर्ण तुम्ही जे जे अर्जासोबत जोडा त्याची माहिती या ठिकाणी टाकायची. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी दाखले दिलेले आहे. तर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी हे भरायचं, लग्न झालं नसेल तरी भरायचं. ठीक आहे. लग्न झालं नसेल तर एवढी माहिती भरायची आणि वर लागू नाही लिहायचं, या ते 00 करायचं. लग्न झालं नसेल तर आणि खाली हे करायची आणि या ठिकाणी नाव लिहायचं. नाव लिहायचं, मी नाव लिहिलं नाही, तुम्ही नाव लिहायचं या ठिकाणी. तर दिनांक आणि ठिकाण. ठीक आहे. आणि लग्न झालं असेल तर तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, वय, ठिकाण आणि तुम्हाला मुलं बाळं किती आहे हे व्यवस्थित भरायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला 2 भरावे लागणार आहे. हे कशा प्रकारे भरायचं बघा. या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, गाव, तालुका, जिल्हा. जो व्यक्ती तुम्हाला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन राहिलेला आहे त्यांची आणि तुमची ओळख किती वर्षाची आहे त्या वर्षाची ओळख टाकायची, ठिकाण आणि दिनांक. त्या व्यक्तीपासून सही घ्यायची, त्यांचं नाव लिहायचं, हुद्दा म्हणजे कोणत्या पदावर हे टाकायचं, पत्र टाकायचं त्यांचा आणि मोबाईल नंबर टाकणे विसरायचं नाही. मोबाईल नंबर पण तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. असे तुम्हाला 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट भरावं लागणार आहे. ठीक आहे. तुमचं नाव आणि गाव, तालुका, ठिकाण आणि तुमची आणि त्याची ओळख आणि त्या कॅरेक्टर सर्टिफिकेट देणाऱ्याची संपूर्ण माहिती. तर अशा प्रकारे असे तुम्हाला 2 भरावं लागेल. मला भरून दाखवलेलं असेच तुम्हाला दुसरं पण भरावे लागेल दुसऱ्या व्यक्तीपासून घेऊन. ठीक आहे. अशा 2 प्रतिष्ठित व्यक्तीपासून हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं. तर बघा मित्रांनो, अर्ज जो हा तुम्हाला स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे. RPID पोस्ट पावती अर्जाला लावायची. पोस्ट पावती तुम्हाला पोस्टमध्ये मिळून जाईल. तर ॲज तो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. 18 एप्रिल याची अंतिम तारीख. 18 एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे. ठीक आहे. ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज असं तुम्हाला लिहिणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. असं पॉकेट राहणार आहे तुमचं. या इथं वर लिहायचं स्वयंपाकी पदाकरिता अर्ज, इकडे त्यांचा पत्ता राहील आणि इकडे तुमचा पत्ता असं लिहायचा. ठीक आहे. तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे, बघून घ्या. बघा मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे पाठवायचे आहे. उमेदवाराने अर्जासोबत खालील नमूद दाखल्याच्या व प्रमाणपत्राच्या सहप्रमाणपत्रित. ठीक आहे. दाखले पण पाठवायचे आहे आणि तुमचे डॉक्युमेंट पाठवायचे आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही TC पाठवू शकता किंवा जन्म प्रमाणपत्र पाठवू शकता किंवा 10वीचं बोर्ड पाठवू शकता. तिन्हीपैकी एक पाठवून द्यायचं. नंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट पाठवायचे आहे. 4थी, 10वी, 12वी जे तुम्ही अर्ज भरताना ॲड केलेलं आहे ते तुम्हाला पाठवणे गरजेचं राहणार आहे. आणि 4थीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी पाठवावीच लागेल. नंतर अनुभव प्रमाणपत्र पाठवायचं, कास्ट सर्टिफिकेट पाठवायचं, डोमिसाईल सर्टिफिकेट पाठवायचं. आणि यामध्ये महत्त्वाचं आहे जे काही तुम्हाला बनवता येत असेल, ठीक आहे, स्वयंपाक कुकिंग करता येत असेल त्याची एक यादी तयार करायची आणि ती यादी पण अर्जासोबत जोडून पाठवायची आहे. नंतर तुम्हाला तुमच्याकडे नोंदणी कार्ड असेल, एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर पाठवायचं, नसेल तर काही गरज नाही आहे. नंबर 8मध्ये जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, समजा विवाहित महिला त्यांच्या जर नावामध्ये काही बदल असेल त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी पाठवू शकता. नंतर 2 पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला पाठवायचे आहे. जसे तुम्ही अर्जाला चिटकवलेले तसे 2 पासपोर्ट साईजचे फोटो पाठवायचे आहे. ठीक आहे. इतर काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल इम्पॉर्टंट ते तुम्ही पाठवू शकता, आधार कार्ड वगैरे पाठवू शकता.
नंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अर्जाला जोडलेलंच आहे, हे तुम्हाला पाठवावं लागेल. आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला 2 पाठवावं लागेल. ठीक आहे. कशाप्रकारे भरायचं हे आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे. आणि 300 रुपयाचं डी डी तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागणार आहे. ठीक आहे. तर इत्यादी डॉक्युमेंट जे महत्त्वाचे हे व्यवस्थित वाचायचे आणि त्यानुसार जोडून पाठवून द्यायचे. ठीक आहे. त्याची 18 एप्रिल अंतिम तारीख आहे. 18 एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.